उभा राहून बोला. हा असं कोण म्हणाले? हा म्हणलं इकडे काय भानगड आहे? कसंही पठारे माहिती का? अशा 5 लोकांना गरीब आहेत ना, त्यांना जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत गावात वजन वाढत. नमस्कार, लोकशक्ती टी1 यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण जे मुलाखत घेणार आहोत ते म्हणजे सचिन जाधव सर, जे विनोदी चुटकुले सादर करतात. शकुंतला नगरकर या तमाशामध्ये फडामध्ये ते काम करतात. तर सर, कधीपासून तुम्ही तमाशामध्ये काम करताय? तर माझा परिचय करून देतो. मी सचिन रामचंद्र जाधव, मुक्काम पोस्ट मेढा, तालुका जावली, जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे. तरी जवळजवळ तमाशा क्षेत्रामध्ये माझे 13-14 वर्ष सर्व्हिस झालेली. मी तमाशामध्ये सोंगाड्याचं म्हणजेच विनोदी पात्र असं काम करतो. कधीपासून हे पात्र तुम्ही केलं आणि कुठल्या कुठल्या तमाशा त्याच्यामध्ये काम केलेलं? मी स्टार्टिंगला बायना शारदा सातारकर तमाशापासून मी सुरुवात केली. मग नंतर मी मोठमोठ्या तमाशाला सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे तिच्या भीमाच्या पार्टीला काम केलेलं आहे, मंगलच्या पार्टीमध्ये काम केलेलं आहे. शिवाय खांदेच्या पार्टीमध्ये शिवाभाऊ सांगवीकर, रेखाबाई धुळेकर, कमल वनिता करडकर, वसंत वाडेकर, सांगवीच्या तमाशामध्ये काम केलेलं आहे. छाया आगार नागसकर, अशा बऱ्याच पार्टीतनं. आणि यावर्षी शकुंतला चव्हाण नगरकर यांच्या पार्टीमध्ये मी काम केलेलं आहे. एवढं तुम्ही पार्ट्या का बदलल्यात? कसं आहे, प्रत्येक कलाकाराला पण पार्ट्यांचा अनुभव आला पाहिजे म्हणून पार्ट्या बदलत राहणंच गरजेचं असतं. मानधन योग्य नसतं का काही ठिकाणी? नाही, मानधन वगैरे असतं, बरोबर आहे. मागाच्या दृष्टिकोनातून कमी जास्त होतच राहतं मानधनाचं. पण कसं आहे, पार्टी बदलल्याशिवाय आम्हाला पण म्हणजे पुढे भविष्यामध्ये कलाकारांना मानधन मिळतं गव्हर्नमेंटचं. प्रत्येक तमाशा क्षेत्राचं हे लेटर लागतं, त्याच्यामुळे कलाकारांना पार्ट्या बदलाव्याच लागतात. हो हो. आता तुम्ही या तमाशा क्षेत्रात कधीपासून घुसले आणि हा विनोदी अभिनय तुम्ही चॉईस कधीपासून केला? मला 14 वर्ष झाले बरं का. मी पहिला मार्केट लाईनला होतो. मार्केटमध्ये लॉस झाल्यामुळे मी तमाशा क्षेत्रामध्ये उतरलो. नंतर मी स्टार्टिंगलाच बायना शारदाच्या पार्टीला कामाला गेलो. तिथून मग नंतरच मी विनोदी पात्र निवडलं आणि मग आपल्याला कॉमेडी करता आली. आज प्रेक्षक तुम्हाला पसंती देतात का? हा, खूप पसंती देतात. शिवाय मी युट्यूबला काम करतो. युट्यूबला माझं नाव गंगाराम आहे. गंगाराम म्हणून मला जवळजवळ तर नाही म्हणलं तर 80% महाराष्ट्रात लोक गंगारामच्या नावानंच ओळखतात. तमाशापेक्षा म्हणजे युट्यूबला मला फेमस आहे मी जास्त. वगात काम केलं का तुम्ही? हा, वगनाट्यात करतो. कोणत्या? बरेच वगनाट्यामध्ये काम केलेलं. काय नाव आहे? रत्तानी नाहली कुराड, बाबाशेठ सावकार, असे बरेच वगनाट्य त्याच्यामध्ये केलेले. शिवाय आताच्या कंडिशनला फारसे चालतात. एक 3-4 वर्षापासून फारसेच चालू झाले. नाहीतर पूर्वी वगनाट्य व्हायचे, पण पब्लिक आता वगनाट्य बघत नाही. आता काय अनुभव वाटते तुम्हाला? जो पहिला तमाशामध्ये बाद होता तो आता राहिला नाही. पब्लिकच्या रिस्पॉन्स बरोबर आहे ना. जी पब्लिकला वगनाट्य पहिला आम्हाला आवर्जून म्हणायचे, बाबा वगनाट्यच लावा, गाणी कमी करा. पण आता नुसतं वगनाट्य नाव जरी पुकारलं तर लावू नका, आता गाणीच ऑर्केस्ट्रा होऊ द्या. एकंदरीत तुम्ही जे काही वगनाट्यात काम केलेत, परत विनोदी चटकुले पण सादर केलेत, एखादा विनोदी चटकुला वगड्यातलं नाही सांगू शकत, असं मी कॉमेडी मधला सांगून देतो. तर ढोलकीची बोलच तुम्हाला ऐकून दाखवतो. टन 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 गुडगतान 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 सम ढमळा मळा 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 मा तुई 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 हिकडनं तिकडनं मधून हिकडनं तिकडनं मधून मोहतायचं मोहतायचं थेंब टाकू कनको थेंब टाकू कनको थेंब टाक धुन टाक थेंब टाक धुन टाक टाक धुन टाक वड्या वड्यानं पळती वड्या वड्यानं पळती वड्या वड्यानं पळती ढुंग टेकू कनको ढुंग टेकू कनको ढुंगटेक ढुंग टाक ढुंगटेक ढुंग टाक टाक धुन टाक. विनोदी असतो. ढोलकीच्या बाजूवर कॉमेडी बनवलेली आहे. आम्ही अशी मध्यंतरी कॉमेडीमध्ये घेतो. एकंदरीत तमाशा क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलंय. याच्यानंतर कुठल्या कुठल्या लोककलेत पण काम केले का तुम्ही? जागरण, गोंधळासन, जागरण काम केलेलं आहे आणि युट्यूब तमाशा हे 3 क्षेत्रात काम केलेलं आहे. तमाशा क्षेत्रात कसं वाटतं काम करताना? एक आनंद वाटतो का? तमाशा क्षेत्रात आनंद तर वाटतोच. कसं प्रेक्षकाचं मन जर आम्हाला जिंकता आलं तर आम्हाला समाधान वाटतं. तमाशा कलावंतांची स्थिती काय आज? लय बेकार स्थिती आहे. कशी? काय सांगायचं तुम्हाला, कलाकाराचं जीवन असं आहे. आज त्यांच्या घरामध्ये मैत जरी पडला असेल तर तो स्टेजवर उभा असेल तर त्याला त्या मैतीचा विचार करता येत नाही. लोकांची करमणूक करायची, त्यासाठी तो हसतच राहणार.
असं कलाकारांचं जीवन आहे. कधी वेळेला जेवायला भेटत नाही कलाकारांना, त्या जागरणामुळे त्रास होतो. बाहेरचे दौरे फिराय पण लागत आहे. हा मग काय, रोज नवीन नवीन गावात नवीन नवीन अनुभव, तुम्हाला म्हणजे राहणीमानाचा आसमानचा फरक पडतो. तुमचं काय शिक्षण झालंय? माझं 12वी झालेले, कॉमर्स साईडनं केलेली आहे. हो. आणि त्याशिवाय आता घरचं कसं आहे, फॅमिली वगैरे? घरची काय माझी परिस्थिती सध्या तर खराबच झालेली. लॉकडाऊन पासून मी म्हणजे संपल्यातच जमाय. मुलं वगैरे? एक मुलगी आहे मला. 7वीला शाळेला ती, आता 8वीला गेलीच ते. बस आता मुलगी मीच आहे एकटा घरी, बाकी पण नाही राहिलं. शेवटी प्रेक्षकांना काय सांगू शकता? काय नाही, कलाकारांना त्यांनी प्रतिसाद चांगला द्यावा, कलाकारांची कधी टिहाळणी वगैरे करू नये, हेच मला प्रेक्षकांना सांगायचं, बाकी काहीच नाही. शासनाला काय सांगू शकता, सरकारला काय सांगू शकता? शासनाने पण तमाशाकडे लक्ष दिलंच पाहिजे. ते आतापर्यंत देत आले, त्याच्यापेक्षा कलाकारांना जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. जी कलाकारांची मानधन वगैरे ते आज वयानुसार त्यांना वाढवून दिलीच पाहिजे. धन्यवाद सर, खरंच खूप चांगल्या रीतीनं तुम्ही सांगितलं की कलाकारांची स्थिती काय आहे. आज कलाकारांना शासनाची खरंच गरज आहे नितांत. त्याचबरोबर प्रेक्षकांनी पण कलाकाराकडे एक रीतीनं सकारात्मक पाहू, कलेला वाव द्यावा, विनोदी चुटकुले ऐकावेत, यातून तुम्हाला हे सांगायचं होतं. धन्यवाद.